नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या अशूज किचनमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आवळा मुरांबा, जो केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। हिवाळ्यामध्ये आवळा सहज उपलब्ध होतो आणि त्याचा मुरांबा हा दीर्घकाळ टिकणारा आणि शरीरासाठी ताजेतवानी ऊर्जा देणारा पदार्थ आहे। तसेच आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे। जर तुम्हाला गोडसर, पचन सुधारणारा आरोग्यवर्धक पदार्थ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मुरांबा कसा बनवायचा, तो किती सोप्या पद्धतीने साठवायचा आणि त्याचा आहारामध्ये कसा समावेश करायचा, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर करा। चला तर मग सुरुवात करूया। आवळ्याचा मुरंबा बनवण्यासाठी इथे मी 1 किलो आवळे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून कपड्याने चांगले पुसून घेतलेले आहेत। त्याच्यावर अजिबात डाग नसलेले असे आवळे मुरंबा करण्यासाठी घ्यायचे आहेत। हे टोटल 55 आवळे आहेत। 1 किलोमध्ये मीडियम साईजचे 55 आवळे बसतात। आता आवळ्याला आपण टोचे मारूयात। एक आवळा घ्यायचा आणि त्याला काटे चमच्याने या पद्धतीने असे टोचे मारून घ्यायचे आहेत। आता मोर आवळा बनवताना टोचे मारण्याचे मुख्य कारण म्हणजे गूळ आवळ्यामध्ये आतपर्यंत जिरण्यासाठी मदत होते। आवळा एकदम गुळगुळीत असतो आणि त्याचा पृष्ठभाग जो असतो तो कडक असतो। टोचे मारल्यामुळे गूळ आतपर्यंत शोषला जातो, आवळ्याच्या आतल्या भागात गूळ जिरण्यास मदत होते आणि मोरावळा हा गोडसर आणि चविष्ट होतो। तसेच आवळा शिजायला सुद्धा मदत होते। ही एक पारंपरिक पद्धत आहे। आवळ्याला टोचे मारत असताना यातला रस खाली पडतो, त्यासाठी खाली एक भांड सुद्धा घ्या, जेणेकरून तो रस त्या भांड्यामध्ये पडेल। आता या पद्धतीने असे व्यवस्थित पूर्ण आवळ्याला टोचे मारून घ्यायचे आहेत। सगळ्या आवळ्यांना असे टोचे मारून घेतलेले आहेत। व्यवस्थित असे पूर्ण आवळ्याला टोचे मारलेले आहेत। आवळ्याला टोचे मारत असताना याचा रस ह्या भांड्यामध्ये पडलेला आहे। आता आपल्या आरोग्यासाठी हा जो रस आहे तो खूप फायदेशीर आहे। हा रस फेकू न देता तुम्ही मोरावळ्यामध्ये सुद्धा ओतू शकता किंवा डायरेक्ट पिऊ शकता, किंवा हा केसांच्या मुळाला लावून हलक्या हाताने मसाज करून 10 मिनिटांनी केस धुवू शकता। तो केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे। आता एक मोठं पातेलं घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये इथे मी 1 किलो गूळ घेतलेला आहे। वाटीने जर मोजाल तर 6.5 वाट्या गूळ आहे। चिरून घेतलेला गूळ 6.5 वाट्या आहे आणि कपनी जरी मोजलं तरी 6.5 कप गूळ आहे। ते तुम्ही गुळाऐवजी 1 किलो साखर सुद्धा घेऊ शकता। आता यामध्ये पाणी घ्यायचं आहे। इथे मी 3 कप पाणी घेतलेलं आहे। जर तुम्हाला वाटीने घ्यायचं असेल तर तुम्ही 3 वाट्या पाणी घेऊ शकता, म्हणजे 6.5 वाटी गूळ आणि 3 वाटी पाणी। जरी तुम्हाला हे मेजरमेंट नसेल जमत तरी 1 किलो गूळ आणि पूर्णपणे गूळ बुडेल एवढं पाणी याच्यामध्ये ओतायचं आहे। आता हे पातेलं गॅसवरती ठेवायचं आहे आणि गूळ पूर्णपणे विरघळून द्यायचा आहे। गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे। मध्ये मध्ये हे तुम्ही चमच्याने हलवू शकता, जेणेकरून गूळ लवकर विरघळेल। गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळलेला आहे। आता यामध्ये आपण आवळे टाकायचे आहेत। आवळे टाकताना थोडीशी काळजी घ्या, गुळाचं पाणी जे आहे ते हातावर उडू शकतं, त्याच्यामुळं थोडंसं सांभाळून एकदा चमच्याने हलवून घेऊयात आणि याच्यावरती अर्ध झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि असंच याला उकळून द्यायचं आहे। 25 मिनिटानंतर झाकण काढून बघूयात। आवळ्याची जी साईज आहे ती थोडी छोटी झालेली आहे, पण आवळे पूर्णपणे शिजलेले नाहीत। त्याचा कलर सुद्धा हलका चेंज झालेला आहे। याला अजून शिजण्याची गरज आहे। याच्यावरती झाकण ठेवूयात आणि अजून याला शिजू देऊयात। मोरावळा शिजण्यासाठी आपल्याला 40 मिनिटे लागलेली आहेत। हे तुम्ही बघू शकता, एकदम मस्त असा मोरावळा तयार झालेला आहे। साईजला एकदम छोटा झालेला आहे आणि याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे। गूळ आतपर्यंत शोषला गेलेला आहे, त्याच्यामुळे आवळ्याचा जो कलर आहे तो एकदम मस्त दिसतोय। परफेक्ट असा मोरावळा तयार झालेला आहे। आपण चमच्याने इझिली तो कट करू शकतो। रसरशीत असा मोरावळा तयार झालेला आहे। मोरावळा अधिक काळ टिकण्यासाठी योग्य पद्धतीने कसा साठवायचा? मोरावळा तयार करताना आणि साठवताना हात, भांडी आणि चमचे स्वच्छ असणे गरजेचे आहे। बुरशी किंवा फंगस होऊ नये म्हणून साठवण्यापूर्वी भांडे पूर्णपणे कोरडे ठेवा। मोरावळा दीर्घकाळ टिकण्यासाठी आवळे आणि गुळाचे प्रमाण साधारणतः 1:1 ठेवा, म्हणजे 1 किलो आवळे असतील तर गूळ 1 किलो घ्या। गुळाऐवजी तुम्ही साखर वापरली तरी सुद्धा चालेल। स्वच्छ कोरड्या अशा काचेच्या बरणीमध्ये मोरावळा साठवून ठेवा
त्याचे झाकण नेहमी घट्ट बंद ठेवा. मोरावळा नेहमी थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवावा. तर या झाल्या टिप्स मोरावळा जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी. मोरावळा सेवन कसा करायचा? सकाळी उपाशीपोटी 1 ते 2 चमचे मोरावळा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते व पचनशक्ती सुधारते. तसेच त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा मोरावळा फायदेशीर आहे. तर फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा. थँक्यू. हॅपी कुकिंग.